नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून. कारण आजचा व्लॉग दुपारच्या वेळी सुरू केलेला आहे बाबा. सकाळी सकाळी मोबाईल ओपन केला आणि बघितलं तर सगळं युद्धाच्या वगैरे बातम्या यायला लागल्या, रील्स यायला लागले, व्हिडिओ यायला लागले, कधी पण काय पण होते. मी तर म्हटलं आता व्लॉग पण शूट करू का नको करू बाबा, आपल्या चॅनल बिनल मॉनिटाईज होतो का नाही का, मध्ये सगळं राहून जातं म्हटलं. म्हणून मग काय आज व्लॉग शूट करायचा मूड नव्हता बाबा. म्हटलं चला युद्ध चालू आहे तर याच टॉपिकवरती सगळ्यांशी बोलावं. कारण बघा युद्ध चालू आहे तिकडं कुठं अमेरिका, इराक, इराण, दुबई आणि ह्या सगळ्याचा परिणाम इंडिया तर सोडा आपल्यासारखे सामान्य माणसांवर होतोय. एवढा म्हणजे हे आपल्याला माहिती नसतं आपल्यावर कसा परिणाम होतोय सगळ्या गोष्टींचा. पण हे ना खूप भयंकर आहे, सगळं खूप विचित्र आहे. याचा खूप परिणाम होतो आणि सर्वसामान्य लोकांवरती जास्त परिणाम होतो. आपल्याला आता तुम्ही म्हणाल हे कसं, आपण तर इंडियामध्ये राहतो आणि इंडियाचा तर काही सध्या कोणाशी काही संबंध नाही. पण या सगळ्या गोष्टींचा ना आपल्यासारख्या लोकांवर खूप भयंकर परिणाम होतो. आता बघा, आता कुठं सोनं जरा जरा 1,80,000 वरून कमी कमी येत होतं, थोडं खाली यायला लागलं होतं, उतरायला लागलं होतं आणि युद्ध चालू झालं आणि पहिल्याच दिवशी सोनं डायरेक्ट 8,000 वाढून गेलं. म्हणजे काय होतं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जे असते ना त्याच्यावरती परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे शेअर मार्केट डाऊन होतं, शेअर मार्केट डाऊन झालं की सोनं वर चढतं आणि त्याच्यामुळे सोनं आता परत कुठंतरी एक आशा होती मनात की थोडं कमी होईल, जाऊ द्यात 2-4 तोळे तरी घेऊ शकू आपण, थोडंफार अजून कमी आलं तर. पण आता ती पण आशा संपून गेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे पेट्रोल डिझेल हे सगळं तेल बिल सगळं महाग होणार. त्याचबरोबर शेअर मार्केट पूर्ण डाऊन होणार, पडणार सगळं. त्याच्यानंतर भरपूर म्हणजे आता आंतरराष्ट्रीय पण एरोप्लेन म्हणजे ते तिकडून जाणं येणं बंद केले. खूप काय काय घडामोडी आपल्याला काही माहिती पण नाही त्यातलं इतकं. असं सगळं होतंय. आणि बघा आता आपण तर कुठं बाहेर निघत नाही म्हणा, बरं बाहेर पण निघायचं कसं काय नाही. आता इथं आपल्याला काही भीती नाही, ती गोष्ट वेगळी आहे म्हणा. आपल्याला काय आता इंडियाचा सध्या तरी कोणाशी काही संबंध नाही. पण कधी काय होईल काही सांगताच येत नाही ना. बघा कशात काही नव्हतं, सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अचानकच हे युद्ध. आता कसं असतं, आता कोणाचं सगळ्यांचं बाबा चांगलं चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे आणि एखाद्या माणसाला कशी सवय असते की हळूच काहीतरी कुठंतरी ठिणगी टाकायची पेटवून द्यायचं सगळं, असं काम आहे. त्याच्यामुळे काही सांगताच येत नाही. जरी आपल्या इंडियाचा कोणाशी संबंध आज नसला ना तर उद्या काय होईल कोणालाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे बाबा जगून घ्या. आजचा दिवस आज आनंदाने, उद्याचं उद्या बघू, कालचं सोडून द्या, उद्याचा बी विचार करणं बंद करा आणि आजचं चांगलं व्यवस्थित आपल्या लेकरा बाळांसोबत नवऱ्यासोबत वेळ घालवा. छानपैकी घरात राहा, खा प्या, मस्त मजेत आरामात राहा, टेन्शन घेऊ नये. युद्ध दुनियादारी असो जाऊ तिकडं, उगं काय जास्त या गोष्टींमध्ये डीपमध्ये जाण्यात अर्थ नाही. आपलं म्हणजे आपली जी लाईफ आहे ती चालू ठेवावं. कारण बघा भरोसा तर कोणाचाच नाही. आपले साधू संत सांगत आलेले, स्वामी समर्थ पण सांगतात आणि दुसरे पण साधू संत भरपूर म्हणजे सगळेजण सांगतात की आता हा काळ असाच येणारा, महायुद्ध होतील, त्याच्यानंतर प्रलय येईल, भूकंप होईल. आणि ही गोष्ट कुठंतरी खरं वाटायला लागलेली आता, कारण अशा घटना घडत आलेल्या आहेत. कारण आमच्या धाराशिव आणि सोलापूरला कधी पूर येईल आणि गावच्या गाव पाण्यात जातील असा विचार कधीच कुणी केला नव्हता. कधीच आम्हाला तर कधी वाटलंच नव्हतं असं काय आपल्याकडे होईल म्हणून. तर मी राहते गुजरातमध्ये, पण मला तिकडं पाणी भरल्यानंतर मला नवल वाटत होतं की असं कसं काय होऊ शकतं, कसं काय पॉसिबल आहे. म्हणजे बघा, कधी कुठं जिथं पाऊस सुद्धा पुरता पडत नाही तिकडं सुद्धा एवढं पुरात डायरेक्ट गावं डुबून जातात म्हणल्यावर विचार करा. हे सगळं बघून असं वाटतं की नाही, हे जे म्हणतात आणि कोणी जे भविष्यवाणी वगैरे करतात किंवा काय म्हणतात ना लोक, हे होणार आहे ते होणार आहे, तर ते होऊ शकतं, काय पण होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याच्यावर जळणं, विनाकारण ह्याच्या चुकल्या त्याच्या चुकल्या असलं सगळं बंद करायला पाहिजे. आता माझ्या बोलण्याचा निगेटिव्ह अर्थ काढू नका. खूप असतं बघा आपल्या इंडियन लोकांमध्ये, म्हणजे जास्त करून महाराष्ट्रात तर शेजारी पाजारी हिचं तिच्याकडे तिचं हिच्याकडे, कशाला विनाकारण पडला बिडला एखादा बॉम्ब तर पुढचा प्रवास सोबतच करायचा आहे की नाही, सगळ्यांना खरं सांगा, बरोबर आहे की नाही. मग हे सगळं घेऊन कुठं बसायचं विनाकारण. त्याच्यापेक्षा आलेला दिवस चांगला सुखाने घालवावा, खावा पिवा, मस्त मजेत राहावा. जास्त विचार करून पण काही फायदा नाही बाबा. आरोग्याला जपावं माणसाने, कारण शरीर चांगलं तर सगळं चांगले. कारण एखादा आजार मागे लागला ना की आपल्या आयुष्याची कमाई त्यातमध्ये घातलं तरी पण तो आजार नीट होत नाही. आणि आता अलीकडे असे सगळे आजार आहेत. अचानकच कोणाला पण काय पण होतं, अचानक चांगलं असतं आणि एकदमच कोणाची किडनी फेल झाली, कोणाला कॅन्सर सांगितला, काय झालं. आणि आयुष्यभराची माणसाची कमाई सेव्हिंग जे असते नाही, अशा मोठ्या मोठ्या आजारामध्ये सगळी नाहीशी होती. त्याच्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य खूप म्हणजे सगळं डिस्टर्ब होऊन जातं ना, सगळं म्हणजे काय होत्याचं नाहीच होऊन जातं. त्याच्यामुळं आरोग्य खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी माणसाने स्वतःच्या खाण्यापिण्याकडे, स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावं. आणि खूप हाय करून काहीही उपयोग नाही. हा, प्रयत्न करत राहावं, मेहनत करत राहावी, याच्याबद्दल मी नाही म्हणजे नाही असं नाही, करायला पाहिजे सगळ्यांनीच, पण
खूप जास्त पण आपल्या स्वतःपेक्षा जास्त दुसरी गोष्ट, आपल्या जीवापेक्षा जास्त दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची नाही आहे. त्याच्यामुळं चांगलं चांगलं हेल्दी खाणे, आराम करणे, स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःला खुश ठेवणं आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी कराव्यात असं वाटतं मला तरी. तर चला मग आज मला हेच बोलायचं होतं थोडंसं. म्हणजे बघा आता हा व्लॉग म्हणजे आता असं झालंय ना की खूप गोष्टी असतात मनातल्या गोष्टी आपण इथं बोलून जातो ना, तर आपल्याला थोडंसं बरं वाटतं. जसं की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी बोलता बोलता व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बोलून जाते, पण ते मला असं कोणाशी बोलता येत नाही. आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा कोणी असेल, किंवा काही गोष्टी मैत्रिणींमध्ये खटकलेल्या असतात, तर ते आपल्याला डायरेक्ट बोलता येत नाही. थोडंसं मनाला लागलेलं असतात पण बोलता येत नाही. तर तो म्हणजे व्लॉगमध्ये एखादा शब्द बोलून टाकला तरी असं वाटतं की चला मन मोकळं होऊन गेलं, असं होतं म्हणून. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. घरात राहा, सुरक्षित राहा आणि देवाचं नामस्मरण करत राहा. हेल्दी खा प्या आणि सगळेजण आनंदी राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.